राज्यामध्ये कोरोनाच्या संकटानं गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे आणि ह्या संकटाला सामोरं राज्यामध्ये आम्ही जातो आहोत. आपण कडक निर्बंध हे केलेले आहेत, परंतु शेवटी ह्या सगळ्या जो प्रसार आहे, प्रादुर्भाव आहे कोरोनाचा, याला उपाय जो आहे तो लसीकरणाचा आहे आणि ते लसीकरण झालं पाहिजे याकरता आम्ही सरकार म्हणून सुद्धा खूप आग्रही आहोत. आमच्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय सोनियाजी गांधी आणि राहुलजी यांनी लसीकरण हे मोफत केलं पाहिजे असा आग्रह धरलेला आहे. नागरिकांना मोफत लसीकरण दिलं पाहिजे आणि यापूर्वीसुद्धा ज्या वेळेस लसीकरण झाले ते सरकारने केलेले आहेत, मोफत केलेले आहेत. एकंदर हा त्यांचा आग्रह आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा धरला होता. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमचं सर्वांचं एकमत होतं, तिन्ही पक्षाचं आमच्या आघाडीचं एकमत होतं की लसीकरण हे मोफत झालं पाहिजे. सर्व आम्ही एका विचाराचे होतो आणि एका विचारानं आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. फक्त यासाठी राज्य शासनाला मोठा खर्च येणार आहे. एकंदर राज्याची स्थिती मागील कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक स्थिती कठीण आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्याला सामोरं जात असताना एक छोटं निवेदन मी करू इच्छितो. का आर्थिक भार तर येणार आहे, परंतु एक छोटं निवेदन मला या निमित्तानं करायचं आहे की शेवटी हा जो भार आहे तो आम्ही सुद्धा काही त्याच्यात योगदान केलं पाहिजे. म्हणून मी व्यक्तिशः माझं म्हणून मी सांगेन की मला काय जे मानधन मिळतं ते 1 वर्षाचं मानधन मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या जो निधी आहे त्यामध्ये देणार आहे. आमचे विधिमंडळ काँग्रेसचे म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद हे एकंदर आमचे 53 सदस्य आहेत, आमदार आहेत. त्यांचं 1 महिन्याचं वेतन हे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या निधीला देणार आहोत आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं 5 लाख रुपयाचा निधी आम्ही हा मुख्यमंत्री निधीला देणार आहोत. याशिवाय व्यक्तिगत माझं म्हणायचं ठरलं तर आमचा अमृत उद्योग समूह आहे, तिथे जे अधिकारी कर्मचारी आणि सगळे एकत्र जर आम्ही केले तर जवळपास 5,000चा साधारणतः आमचा सेवक वर्ग येतो. त्यांच्याकरता जो खर्च येणार आहे तो खर्चसुद्धा आम्ही मुख्यमंत्री निधीमध्ये संस्थांच्या वतीनं देणार आहोत. हा आमचा एक प्रयत्न आहे की ही सगळा भार जो राज्याच्या तिजोरीवर येणार आहे त्यामध्ये आम्ही हा पुढाकार सगळ्यांनी घ्यावा अशी अपेक्षा आमची आहे. महाराष्ट्राच्या युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सुद्धा सर्वांनी योगदान यामध्ये टाकावं असा आग्रह त्यांनी निवेदन केलेलं आहे. त्याचबरोबर मला कौतुक या दोन्ही तरुणांचं यामध्ये करायचं आहे की माननीय मंत्री महोदय जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक यांनी एक चांगली योजना पुढे आणली आहे की आपण सक्षम आहोत, आपली परिस्थिती चांगली आहे, तर आपण आणखी 5 लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घ्यायची. अशी जर मोहीम आपण घेतली तर एक महाराष्ट्रामध्ये एकामेकाचं स्नेहाचं वातावरण हे आणि राज्याच्या तिजोरीवरचा भार कमी करणारं आणि एक चांगलं वातावरण जेव्हा जनसमूह संपूर्णपणे एखादी मोहीम राबवतो तशा प्रकारचं एक चांगलं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतं आणि म्हणून हे प्रयत्न या निमित्तानं आजचा माझं हे एक निवेदन या निमित्तानं मी करतो आहे. नाही, साधारण आता असं आहे की कर्मचारी आमचे सगळे अमृत उद्योग समूह म्हटलं तर 5,000पर्यंत आमचे कर्मचारी आहेत आणि त्याकरता जो काही लसीकरणाचा खर्च आहे तो खर्च आम्ही त्या संस्थांच्या माध्यमातून एकंदर जो हिशोब तो माननीय मुख्यमंत्री निधीला देऊ. अभी टीकाकरण करना है, इसका बहुत सारा भार जो है, आर्थिक भार, वो स्टेट गवर्नमेंट पर आने वाला है. हमने तो स्टेट गवर्नमेंट ने कल हमारे जो कैबिनेट मीटिंग हुई उसमें तो
निर्णय किया है कि ये फ्री में देना है, मुफ्त में टीकाकरण करना है। आदरणीय सोनिया जी, आदरणीय राहुल जी का ये आग्रह था। इस तरीके से हमने भी सब तीनों पार्टी के सबके ये इच्छा थी कि मुफ्त में टीकाकरण होना चाहिए। इसका बहुत सारा भार स्टेट गवर्नमेंट पर, आर्थिक भार आने वाला है। तो हम एक थोड़ा सा एक निवेदन मैं कर रहा हूँ कि मेरा जो मानधन है वो 1 साल का मानधन मैं मुख्यमंत्री निधि को देने वाला हूँ। मेरे जो विधान परिषद और विधानसभा के सदस्य हैं उनका 53 है, उनका 1 महीने का मानधन हम मुख्यमंत्री निधि को देने वाले हैं। हमारा महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी से 5 लाख का हम दे रहे हैं मुख्यमंत्री निधि को। इसके साथ मेरा एक अमृत उद्योग समूह है कि जिसमें कोऑपरेटिव और ये सब संस्था है, उसके 5000 जो कर्मचारी लोग हैं उनका जो खर्चा आएगा हम वो संस्था लेगी और वो जो होगा तो मुख्यमंत्री निधि को वो रकम दी जाएगी। इसमें मुझे एक अच्छा लगता है कि हमारी जो यूथ है उसमें युवक कांग्रेस के अध्यक्ष सत्यजीत तांबे, उन्होंने आह्वान किया है कि हम सब मिलके इसका आर्थिक भार में मदद करेंगे। और माननीय जयंत पाटिल जो हमारे मंत्री महोदय, उनके सुपुत्र प्रतीक, उन्होंने एक अच्छी मुहिम शुरू की है कि एक हम जो सक्षम है तो हमने 5 लोगों का भार जो है लसीकरण टीकाकरण का वो आर्थिक भार लेने का। तो ये सब मिलके महाराष्ट्र में अच्छी एक मुहिम हो जाएगी टीकाकरण की, जिसमें हम सब एक साथ जुट जाएंगे और सरकार पर, तिजोरी पर जो भार आने वाला है वो कम हो जाएगा। एक डाउट है, ये जो विधानसभा के जो सदस्य होंगे वो कांग्रेस के सदस्य होंगे या नहीं? कांग्रेस के हमारे 53 सदस्य है विधानसभा और विधान परिषद के मिलके। सर, राज्यामध्ये आपण आता जे लसीकरण सुरू आहे त्यामध्ये पण अनेक लसीकरणावर गर्दी जी आहे ती दिसत आहे। आज मुंबईतल्या अनेक लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसते, गोंधळ झालेला आहे, काय या परिस्थितीवर? हा 45 वयोगटाच्या वरचं अजून लसीकरण जे सुरू आहे त्यामध्ये मोठ्या संख्येनं लोक एकत्र येतात। खरं म्हणजे ऑनलाईन बुकिंग करून त्या पद्धतीनं त्याचं मायक्रो प्लॅनिंग करून होणं आवश्यक आहे। ऑनलाईन बुकिंग होती तरी पण खूप लोक येत असतात आणि त्यामुळे गोंधळाची अवस्था आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी व्यक्तिशः फोन करून सुद्धा ही गोष्ट सांगितली आहे। कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा ही चर्चा मी केली आहे की जे काही 1 तारखेपासून नंतर आपल्याला 18 ते 45 करायचं आहे, जे लसीकरण करायचं त्यामध्ये इतकं मायक्रो प्लॅनिंग पाहिजे की ज्यांना आपण टीका देणार आहोत, ज्याला लसीकरण करणार आहोत तेवढेच लोक आले पाहिजे, नाही तर ह्या गर्दीमुळे पुन्हा कोरोना वाढण्याची भीती आहे। त्यामुळे या ही जी गर्दी आहे लसीकरणासाठी बघायला मिळते ती सुपर स्प्रेडर ठरू शकते असं तुम्हाला वाटतं? मी या बाबतीत अत्यंत स्पष्टपणे मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा सांगितलेलं आहे की आपण लसीकरणाकरता जी गर्दी होईल ती आणखी कोरोना वाढवणारी ठरणार आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये अशी गर्दी होऊ नये असंच नियोजन हे आपलं असलं पाहिजे। विद्यार्थ्यांना लसीचा पुरवठा त्या पद्धतीने कमी होतोय, मग त्या संदर्भातला कालच्या बैठकीमध्ये तो सुरू होता की केंद्र त्या पद्धतीने कुठेतरी कोऑपरेशन करत नाही। खरं म्हणजे आमची अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लसीकरणाचे डोस आमच्याकडे मिळावे, लसीकरणाचे इंजेक्शन्स मिळावे ही अपेक्षा आहेच आहे। कारण आपण आतापर्यंत 45च्या वरील याच्यामध्ये सुद्धा 25% वर गेलेलं नाही, 75% अजून तेही बाकी आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आपली तयारी आहे की लसीकरण करण्याची, मात्र ते इंजेक्शन्स मिळणं आवश्यक आहे। सर, राजीव सातवांची तब्येत थोडी खराब आहे, त्याच्या संदर्भात काही तुम्हाला कळवण्यात आलं? हो, माननीय खासदार राजीव सातव यांची तब्येत खरं आहे की कोरोनामुळेच तब्येत त्यांची बिघडलेली आहे। पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये आहेत। स्वतः आम्ही सर्वजण त्या परिस्थितीत त्यांच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहोत आणि सर्वजण काळजी ही घेण्याचा प्रयत्न आहे जे आमचा सगळ्यांचा, आणि त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी याकरता प्रार्थना आहे। या बाबतीतला निर्णय चर्चा झाली पण निर्णय अद्याप झालेला नाही। सर, लसीकरणाचा जवळपास 6,500 कोटींचा खर्च राज्य सरकार उचलत आहे।
यामुळे हा खर्च भरून काढण्यासाठी काही अधिभार किंवा नवीन कर जे आहेत ते लागू केले जाणार आहेत का? नाही, अद्याप तसा तो निर्णय काय आम्ही केलेला नाही. एक गोष्ट ठरवली की शेवटी राज्य शासनाची जबाबदारी आहे की आपल्या नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवणं आणि त्यांचं जीवन चांगलं ठेवणं, हे तर आमची जबाबदारीच आहे. प्रथम तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. यावर खर्चावर कशा पद्धतीनं आता काय कशा पद्धतीने निर्णय घ्यायचे ते नंतर. तर करोनाची तिसरी लाट येणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये, ही पण चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने तयारी पण केली आहे. हे किती मोठं आव्हान दिसत आहे, कारण अजून दुसऱ्या लाटेनं आपण धारण करतो. हे खरं आहे की फेब्रुवारीमध्ये दुसरी लाट येणार, हे चर्चा होतीच. नाही असं नाही. आता तिसऱ्या लाटेची चर्चा आहे. खरं म्हणजे या बाबतीत आपल्याला सतर्क राहिलंच पाहिजे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आम्ही काळजी घेऊ. जानकारी में जानना चाहेंगे सर कि किस तरीके से कांग्रेस कल की कैबिनेट में आग्रह कर रही थी कि सभी को मुफ्त में टीकाकरण होना चाहिए। नहीं, कांग्रेस का तो आग्रह था ही, आदरणीय सोनिया जी मैडम का आग्रह था, राहुल जी का ही आग्रह था कि सब लोगों को मुफ्त में ही टीकाकरण होना चाहिए, ये जिम्मेदारी सरकार की है. तो हमारा ही वो ये आग्रह था. पर मुझे अच्छा ये लगता है कि हमारे तीनों पार्टी का इस पर एक मत था कि मुफ्त ही टीकाकरण होना चाहिए. सर एक सवाल और, वैक्सीन को लेकर के मुंबई या महाराष्ट्र में ऐसे ही बहुत सारा दबाव है, हम आपूर्ति नहीं कर पा रहे, तो ऐसी स्थिति में जो अब नया फेज चालू है 18 से 44 वर्ष का, उसकी आपूर्ति कैसे की जाएगी? कितना दबाव है राज्य सरकारों का? नहीं, जिम्मेदारी तो बहुत सारी है, इसलिए हमने यही बता दिया कि 1 तारीख को ये स्टार्ट करना भी बहुत सारा मुश्किल है. लेकिन एक प्रयास तो हम करेंगे कि कुछ ना कुछ स्टार्ट हो. बाकी जो है उसके लिए जितनी उपलब्ध होगी हमें लसीकरण की टीकाएं, वो उसके मुताबिक हम उसका माइक्रो प्लानिंग करने वाले कि उसकी जो आज गड़बड़ हो रही है 45 के ऊपर के एज के लिए वो न हो. सर कांग्रेस के सभी विधायकों को 1 महीने के वेतन देने का भी आश्वासन आपने आह्वान किया है, ताकि आप भी 1 साल का वेतन मान लें, क्या है? नहीं, ऐसा है कि इतना सारा भार हमारे अर्थव्यवस्था पर स्टेट के आए, इसमें हमारा योगदान हमें डालना है. ये बहुत सारा ज़्यादा है ऐसा मानने की कोशिश नहीं, पर हम सब थोड़ा थोड़ा डालेंगे तो ये सब भार कम हो जाएगा. नाही, अद्याप तशी चर्चा झाली नाही. निर्णय आम्ही केलेला आहे की ही जबाबदारी आपली आहे आणि ती पार पाडायची. अतिरिक्त भार लावणं या बाबतीतली अद्याप चर्चा नाही. सर एकीकडे लसीकरणासंदर्भात मोठ्या अडचणी होताना बघायला मिळत आहेत. जर लसीकरणाचा वेग मंदावला तर मग तिसरी लाट येऊ शकते असं तज्ज्ञांनी जो आहे तो विचार व्यक्त केला. तुम्हाला काय वाटतं लसीकरणामध्ये? लसीकरण हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे, हे नाकारता येत नाही. आणि तिसरी लाटेच्या अगोदर लसीकरण संपलं पाहिजे असं नियोजन आमचं असलं पाहिजे. एकंदर 45 वर्षाच्या वयोगटाच्या वरील जो अनुभव आपला आहे गर्दीचा, हे पाहता आपल्याला याच्यात इतकं मायक्रो प्लॅनिंग केलं पाहिजे की ज्यांना लसीकरण करायचं तेच नागरिक आपले तिथे हजर असले पाहिजे. त्यामध्ये गर्दी व्हायला नको आणि त्याच्यामुळे प्रादुर्भाव वाढायला नको. 5000 कर्मचारियों को भी वैक्सीनेशन के लिए जो भी है उसको लेकर कि कांग्रेस किस तरीके से मदद करने जा रही है, इस तरीके की प्लानिंग कुछ आपको? नहीं, कांग्रेस का मैंने नहीं बात की. मैंने बात की मेरा जो उद्योग समूह है, मेरा कोऑपरेटिव का इसका उद्योग समूह जो है उसमें 5000 कर्मचारी. सर एक सवाल और, कोरोना के तीसरे वेव की बात की जा रही है, उसको लेकर के आपकी क्या राय है? क्या कुछ तैयारियां उसको लेकर? तीसरी वेव की तो चर्चा बहुत सारी है ही जी. और दूसरी वेव की भी थी. तीसरी वेव के पहले ज़्यादा से ज़्यादा टीकाकरण करना ये इम्पोर्टेंट है, उसके लिए पूरी कोशिश की जाएगी. अच्छा सर एक सवाल और कि जिस तरीके से हमारे पास तो ऐसे ही बहुत कमी है वैक्सीन को लेकर के, लेकिन कुछ शिवसेना के नेता हैं वो वैक्सीन देने की बात कर रहे हैं, पर्सनल लेवल पर वैक्सीन देने की बात कर रहे, तो ऐसे ही राज्य सरकारों के पास नहीं आ रहा, तो उनके पास कहाँ से उपलब्ध कराया जा रहा है ये सारी चीजें? ये तो राज्य शासन देने वाला है, मुफ्त में देने वाला है. अभी इसके बाकी मुझे मालूम नहीं. एक सवाल और है कि खास करके ऐसे समय में माइक्रो प्लानिंग की आप बात कर रहे हैं, लेकिन जब 18 से 44 साल की उम्र के लोग वैक्सीनेशन सेंटर पर पहुंचेंगे, जिस तरीके की भीड़ होगी, क्या वो कोविड के बढ़ाने के लिए ज़्यादा हो सकती है और इसके लिए किस तरीके से चीज़ों को? ये तो डर है ही कि अगर वो सब आएंगे और भीड़ करेंगे तो कोरोना बढ़ जाएगा.
ये तो सच है। इसके लिए तो माइक्रो प्लानिंग की जरूरत है। आज ऑनलाइन का जो शुरू हुआ कल, तो वो कल ही क्रैश हो गया। तो अभी ये इस पर कुछ ना कुछ और सोचना पड़ेगा हमें, और ठीक से ये टीकाकरण होने के लिए कोशिश करनी चाहिए। सर, राज्य सरकारनं 18 ते 45 वयोगटाचं जे व्हॅक्सिनेशन आहे ते पुढे ढकललेलं आहे, पण साधारणतः त्यांचं व्हॅक्सिनेशन कधीपर्यंत सुरू होईल, कधीपर्यंत लसीचा पुरवठा अधिक वाढेल आणि त्यानंतर तुम्ही सुरू करणार, असं काय प्लॅनिंग केलेलं आहे? माननीय मुख्यमंत्र्यांसमवेत कालही चर्चा झाली। काल कॅबिनेटच्या मीटिंगनंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी लस निर्माण करणाऱ्या निर्मात्यांबरोबर चर्चा ते सतत करतायत आणि जितका आपल्याला लसचे जास्तीत जास्त इंजेक्शन मिळतील तितका प्रयत्न त्यांचा चाललेला आहे की काही ना काही 1 तारखेला सुरू करता आलं तर चांगलंच आशयानं, तर त्यांचा प्रयत्न तो आहे। परंतु नंतर आम्हाला नेमकं त्यामध्ये किती यश आले हे मला काही माहीत नाही, परंतु 18 तारखेनंतर साधारणतः काही डोस उपलब्ध होतील ही माहिती माझ्याकडे आहे। म्हणजे 18 मे नंतर तर केंद्रातून देशभरामध्ये लसीकरणाची मोहीम राबवली जाते, तर याच्यामध्ये कुठेतरी भाजपचा असा आरोप होतो की याच्यामध्ये आता जे राज्यातलं जे लसीकरण होणार आहे याचा कुठेतरी श्रेय महाविकास आघाडी घेण्याचा प्रयत्न करते की ही मोहीम तर केंद्राची आहे। आता मोहीम केंद्राची असं म्हणत असताना जबाबदारी मात्र राज्यावर टाकलेली आहे। राज्यावर जबाबदारी टाकली, आम्ही ती मात्र आणखी पुढे गेलो आम्ही त्याच्यामध्ये, आणि ते लसीकरण मुक्त करण्याचा निर्णय घेतला। त्याच्याकरता नागरिकांकडून कोणतेही पैसे घ्यायचे नाही हे आम्ही ठरवलं। माझ्या मते याच्यामध्ये श्रेयाचा विषयापेक्षा देशातल्या नागरिकांचं लसीकरण वेळेत कसं करता येईल याच्यासाठी सर्व देश पातळीला सुद्धा प्रयत्न होणं अत्यंत गरजेचं आहे। सर, आतापर्यंत जेवढ्या लसीकरण मोहीम झालेल्या आहेत, पोलिओ डोस असू दे, या सगळ्या ह्या केंद्राच्या मार्फत झालेल्या आहेत, परंतु केवळ कोरोनाची लसीची मोहीम जी आहे ती राज्याकडे ढकलण्याचा काय हेतू असतो? आपली पोलिओची लसीकरण जे होतं पोलिओ प्लस, हे जगातल्या सगळ्यात मोठ्या मोहिमेमधली मोहीम राहिलेली आहे आणि आरोग्य संघटनेने सुद्धा तिचं कौतुक केलेलं आहे। आपला अनुभव या क्षेत्रात नक्कीच चांगला आहे। पोलिओमध्ये आपलं यश मोठं राहिलं आणि केंद्रामधून हे होत होतं। आता जबाबदारी शेवटी केंद्राने एक मर्यादित घेतलेली आहे आणि राज्यावर टाकलेली आहे। आम्ही समर्थ आहोत त्या पद्धतीने आम्ही ते पार पाडू। सर, पश्चिम बंगालचा आज एक्झिट पोल येतोय, कोण जिंकणार, कोणाची सत्ता येणार? आता उत्सुकता तर आम्हा सर्वांना आहे आणि एकंदर भाजप सरकारचं केंद्रातलं काम आणि राज्यांमधलं काम पाहताना जनतेनं कामाच्या बाबतीत आता सध्या चाललेलं आहे। सर्व मीडिया थोडासा जरी गप बसत असला तरी आता दबक्या आवाजात यांच्या कामाची अपयश हे निश्चितपणे बाहेर येत आहे, ही वस्तुस्थिती आहे। मतामध्ये त्याचं रूपांतर होणं आवश्यक आहे। परमवीर सिंग यांच्या संदर्भात आणि त्यांच्यासोबत असलेल्या 27 जणांच्या संदर्भात आता कल्याणमध्ये देखील तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। त्यांची अडचणी वाढताना परमवीर सिंग यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झालेले, त्या विरोधात कारवाई झाली। नाही, आता या विषयामध्ये मी न बोलणं चांगलं, गृहमंत्र्यांशी आपण बोलावं। सर, सीरम इंस्टीट्यूट की अगर बात करें तो कल आदर पूनावाला ने वैक्सीन की तो घटाई है, उसके बाद उनकी सिक्योरिटी जो है वो वाई सिक्योरिटी कर दी गई, इसको लेकर के आपकी क्या है? नहीं, वाई सिक्योरिटी देना चाहिए क्योंकि अभी तो इंटरनेशनल व्यक्तिमत्व पर्सनैलिटी वो बन गई है। पहले बड़े ही थे, अभी तो इंटरनेशनल उनका नाम है और उसका और वाई सिक्योरिटी का और 100 रुपये कम 100 रुपये कम किए, इसका कोई ताल्लुक नहीं है। रश्मी शुक्ला यांचा जबाब सीबीआयने हैदराबाद इथे घेतला आणि त्यांना अनिल देशमुखांच्या विरोधात त्या पद्धतीचं साक्षीदार म्हणून घेतलं। नहीं, तुम्ही गृहमंत्र्यांशी यावर बोलावं। एक सवाल है, पश्चिम बंगाल के चुनाव आपका आज आखिरी चरण है, 5 बजे पश्चिम बंगाल चुनाव, 5 बजे के बाद एग्जिट पोल शुरू होंगे, लेकिन जिस तरीके से लगातार केंद्र को लेकर के आप लोग टीका टिप्पणी कर रहे हैं, क्या केंद्र का जो अपयश है वो पश्चिम बंगाल में दिखेगा क्या? नहीं, मुझे तो इतना सारा केंद्र सरकार सेंट्रल गवर्नमेंट का जो अनसक्सेस है, अपयश है, तो बहुत बड़ा है। उन्होंने शेतकरी आंदोलन को और कोरोना को संकट को एक समान देखा, ऐसा हो रहा है, ऐसा उन्होंने सीरियस नहीं था सेंट्रल गवर्नमेंट। ये तो सबको नज़र में आया है, सबके ध्यान में आया है। इसका परिणाम वोटिंग पर होना, वोटर पर होना जरूरी है, वो देखेंगे, अब निकाल आने पर समझेगा। एक वेगळी बातमी असते की रिझर्व्ह बँकेने सांगितलं आहे की आता पुढचे 2 ते 3 महिने देशाला आणि राज्याला
खूप मोठ्या महागाईला तोंड द्यावं लागणार आहे आणि त्याची जी तीव्रता आहे ती प्रचंड मोठी आहे. नाही, रिझर्व्ह बँकेचं हे मीही वाचण्यात आलं की तिसरी लाट आल्यानंतर तर खूप मोठ्या प्रमाणात महागाई वाढू शकते. या शेवटी अर्थव्यवस्थेवर याचे परिणाम तर निश्चितपणे होणार आहे आणि ते सुसह्य करण्याकरता केंद्र सरकार, राज्य सरकार यांनी तयारी ठेवली पाहिजे. ओके, थँक्यू. बातमी मागची बातमी म्हणजे